विश्रांतीनंतर झिरो आवरमध्ये आपलं पुन्हा स्वागत। बदलापूरमधील शाळेत 2 चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला। त्याचे पडसाद काल राज्यभरातच नाही तर देशभरात उमटले। कालच्या उद्रेकावरून राज्यात राजकारण जोरात सुरू झालंय। त्याबाबत सविस्तर जाणून घेण्याआधी आजची सर्वात मोठी अपडेट पाहूया। बदलापूरच्या अभयांचा गुन्हेगार आरोपी अक्षय शिंदेला आज सकाळी कल्याण कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्यात येणार असं सांगितलं होतं। मात्र तसं न करता पोलीस त्याला कोर्टात घेऊन आले। कोर्टानं त्याला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या नराधमाचं वकीलपत्र घेण्यास कल्याणमधील वकिलांनी नकार दिलाय हे विशेष। आरोपी राहत असलेल्या खरवई गावातही संतप्त नागरिकांनी काल त्याच्या घराची तोडफोड केल्याचं समोर आलं। दरम्यान स्पेशल SIT टीमच्या प्रमुख आरती सिंग यांनी अज्ञात ठिकाणी पीडित मुलींचा जबाब नोंदवला। पीडित मुलीची आई आणि आजोबा यांचा देखील जबाब नोंदवण्यात आलाय। न्याय व्यवस्था आपल्या गतीनं आपलं काम करेलच, पण राज्यात विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे। त्यामुळे आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं की बदलापूरची घटना अतिशय वेदनादायी आहे। तो एक क्रूर गुन्हा आहे। त्यात जात पात धर्म राजकारण आणू नका। मात्र ते शब्द हवेत विरायच्या आतच दोन्ही बाजूंनी राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळालं। कालच सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला, तर रेल्वे ट्रॅक रोखून धरणाऱ्यांमध्ये स्थानिक नव्हते अशी भूमिका सरकारनं घेतली होती। बदलापूरच्या आंदोलनाला नेतृत्व नव्हते, पण याचा फायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचा मोठा दावा पोलिसांनी केलाय। बदलापूर पोलिसांनी फोन कॉल्स आणि व्हॉइस रेकॉर्डिंगच्या आधारे जवळजवळ 70 जणांना अटक केली आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सरकारची बाजू जनतेसमोर मांडली। बदलापुरात 8 ते 9 तास चाललेले आंदोलन राजकारणानं प्रेरित होतं असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या, तरी हटायचं काम नाव घेत नव्हते। याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला। या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलंय त्यांना लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे। हे जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ते बोर्ड घेऊन आले होते, असे काय कुठे आंदोलन असतात का? विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे, त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेला आहे, हा कालच्या आंदोलनातून दिसतो। याच विषयावर आम्ही विचारला होता झिरो आवर मधील आजचा आपला दुसरा प्रश्न, तो बघूयात। बदलापुरातल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? बदलापूरमध्ये काल जनभावनेचा उद्रेक पाहायला मिळाला। त्या घटनेच्या आणि राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं राज्याच्या विविध भागात आज आंदोलनं केली। मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपाची बैठक होती, पण या घटनेमुळे ती न करण्याचा निर्णय घेत काळ्या फिती हाताला बांधून मवियाचे नेते बाहेर पडले। 24 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये सगळ्या संस्था, पालक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असं आवाहन मविया नेत्यांनी केलं आहे। त्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मंत्रालयाच्या समोर काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं। काँग्रेसचा मोर्चा गांधी पुतळ्याजवळ अडवण्यात आला। ही घटना दाबण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सरकारवर टीका केली। बदलापूर आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्यांना आम्ही वकील देणार अशी घोषणा आव्हाडांनी केली। दुपारी बदलापूरला जाऊन नाना पटोलेंनी पीडित कुटुंबाची भेट सुद्धा घेतली। 13 तारखेची घटना 20 तारखेपर्यंत कारवाई होत नाही आणि कारवाईसाठी लोक रस्त्यावर आले की लाठीमार करताय आणि हे सांगताय की याला
तुम्ही ज्या पद्धतीनं विरोधकावर आरोप करताय, 2 मुली, छोट्या मुलींचा तिकडे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, 2 मुलीवर अत्याचार झाला, सरकार कारवाई करत नाही आणि महिलावर लाठीचार्ज करतो. जे हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते लवकर झाली पाहिजे. बदलापूरला झालेली घटना ही पोलीस खातं गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि ज्यांची संस्था आहे त्या संस्थेमार्फत देखील हा गुन्हा दडपण्याचं जे काम झालं त्यावर बदलापूरकर चिडलेले आहेत आणि संतापाने ते रस्त्यावर आले. त्याच्यात राजकारण भारतीय जनता पक्षाला किंवा मुख्यमंत्र्यांना कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही. याला जबाबदार पूर्णपणे सरकार आहे. देवेंद्र फडणवीसांचा गृह खात्यावर अजिबात वचक नाही. मध्यंतरी ते लोकसभेच्या निवडणुकीचं निमित्त करून राजीनामा देत होते. त्यांना माहित होतं की आपल्या कारकिर्दीचा कधीतरी भांडा फुटणारच आहे. पोलिसांच्यावर वचकच नाही. त्यामुळे पोलिसांची अशी हिंमत वाढते, आम्ही काही चुका केल्या तरी मंत्री आमच्या बाजू सावरून घेतील, कारण आम्ही त्यांची पापं लपवली. त्यामुळे सरकार जबाबदार आहे या गोष्टीला. बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आक्षेप. जिथे अत्याचार झाला ती संस्था आणि उज्ज्वल निकम एकाच पक्षाशी संबंधित आहेत, त्यामुळे उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी विचारला. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे कसं बघता? हे भाजपचा पिल्लू आहे. ते भाजपची निवडणूक लढली, संस्था भाजपची, चौकशी भाजपचे लोक करणार, वकील भाजपचा नेमणार, तर मग न्याय कसा मिळेल, कसा न्याय देऊ शकतील? हे म्हणून त्यांची नियुक्ती रद्द करा, ही आमची मागणी आहे. बदलापूर प्रकरण अतिशय गंभीर असून यात राजकारण आणणं चूक असल्याचं सांगत उज्ज्वल निकम यांनी काँग्रेसवर उलट टीका केली. तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत अधिनियम करावे लागतील, शक्ती विधेयकाचंही कायद्यात रूपांतर झालं पाहिजे, अशी अपेक्षा सुद्धा निकम यांनी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेत्यांची किती काळजी आहे हे या भाष्यावरून स्पष्ट होतं. जिभेला हाड नसतं असं म्हणतात, परंतु हाड नसलं तरी बेछूट आणि बेताल आरोप करण्याकरता हे प्रसिद्ध आहे. करकरेंचा मृत्यू हा 26/11 दहशतवादी अजमल अमीर कसाब आणि अबू इस्माईल यांनी ज्या गोळीबारात झाला होता असं सर्वोच्च न्यायालयाने निक्षून म्हटल्यानंतर देखील त्यावर प्रश्न उपस्थित करणारे हे विरोधी पक्षनेते आहेत. परंतु आज ते अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून याच्यात राजकारण आणू इच्छितात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. महायुती सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात मनोज जरांगेप्रमाणेच खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्य ठेवलं आहे. राज्याचे ते गृहमंत्री या नात्यानं बदलापूर प्रकरणावरून सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा फडणवीसांचा राजीनामा मागितला. उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा फडणवीसांवर टीका केली. शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यानं महिला पत्रकारासाठी अश्लाघ्य भाषा वापरली असा आरोप आहे. त्याचा राजीनामा घ्यावा यासाठी सुषमा अंधारेंनी आज बदलापुरात ठिय्या आंदोलन केलं. तर विरोधकांच्या सर्व आरोपांना स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते सुद्धा आपल्या परीनं खिंड लढवताना आज दिसले. एवढं कडक शासन दिलं पाहिजे की पुन्हा असलं काही करण्याच्या स्थितीत ते राहिलेच नाही पाहिजे. म्हणजे कसलं शासन दिलं पाहिजे बघा. काल मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी दोघांनी ते जाहीर केलेलं आहे. आज आता पुन्हा आम्ही एकत्र आहोत. त्यावेळेस पण अनेकांनी सांगितलं की अशा घटनेमध्ये राजकारण इन्व्हॉल्व करू नका. सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे. परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही. आज त्याचं पडसाद सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलं. सरकारने काय करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या. मी इथे काही महिलाही भेटल्या मला स्थानिक, त्यांनी मला सांगितलं की चित्राताई सकाळी 10 वाजेपर्यंत बदलापूरकरांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. 10 वाजेनंतर आम्हाला माहित नाही काय झालं, कुठून लोक आली, कशी लोक आली, अचानक लोक आली, कोण शाळेत घुसलं, तो लोंढा पुन्हा रेल्वे ट्रॅकवर गेला आणि आमच्या बदलापूरला बदनाम करून टाकलं.
झालेली घटना ही अतिशय संवेदनशील आहे आणि जे आंदोलनकर्ते होते त्यांच्या हातामध्ये बोर्ड कसला होता की लाडकी बहीण योजना रद्द करा. मला कळलंच नाही की विषय कुठला होता. मग ही लोक कोण होती? बदलापूर प्रकरणाला वाचा फोडण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदियातून ऑनलाईन संवाद साधला आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं. सध्या राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. 26 ऑगस्टला राज ठाकरे बदलापूरला भेट देणार आहेत. राज ठाकरेंनी सुद्धा सरकारच्या कारभारावर टोकदार टीका केली. जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे या शब्दात राज ठाकरेंनी भावना व्यक्त केल्या. आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आणि पहिले आजचा प्रश्न परत एकदा बघूयात. बदलापुरातल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? काय म्हणणं आहे नेटकरींचं ते बघूया. एक्सवरून उज्ज्वल कुमार म्हस्के, राज्याचं राजकीय सामाजिक जीवन एवढं कलुषित झालं की कोणत्याही संवेदनशील विषयात आपोआप राजकारण आणले जाते. एक्सवरूनच भगवान शेळके, भाजप ही केस दाबायला बघतंय कारण आरोपी भाजपशी संबंधित आहेत. हेच आरोपी जर दुसऱ्या पक्षाचे असते तर भाजपनं काय केले असते. फेसबुकवरून ओमकार कदम, नाही वाटत पालघर साधू प्रश्न जेवढा ज्वलंत तेवढाच किंबहुना त्याहून कैक पटीनं जास्त बदलापूरचा विषय आहे. फेसबुकवरून अनंत कदम, कोलकातामध्ये झालेल्या घटनेमध्ये ममता बॅनर्जींना जबाबदार धरले, मग बदलापूरच्या प्रकरणामध्ये फडणवीसांना जबाबदार धरले पाहिजे. फेसबुकवरूनच नीरज देशकर, आपल्याकडे दुर्दैवानं नेहमीच राजकारण होतं, मग सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कुणीही असोत. झिरो ओव्हरमधील या दुसऱ्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहूयात. पोल सेंटरवर जाऊयात आणि परत एकदा आजचा प्रश्न पहिले बघूयात. बदलापुरातल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? यूट्यूबवर 1,02,000 मतं. होय म्हणणारे लोक 65%, फक्त 35% लोकांचं म्हणणं आहे नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. शहाऐंशी 80% होय म्हटलंय, 14% नाही. फेसबुकवर 2,000 मतं. एकूण 80% होय म्हटलं, 21% नाही. एक्सचा कौल 55% होय म्हटलंय, 45% नाही. आज दिवसभरातील आरोप प्रत्यारोप बघून मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. राजकारणामुळे आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न पडतो. घटना कितीही गंभीर असली, कुणासोबतही घडू शकेल अशी असली, माणूस म्हणून आतून बाहेरून हादरवून टाकणारी असली तरी आपण व्यक्त होताना जात पात धर्म पक्ष नेता यांचा विचार करणार आहोत का? आपल्याला काय झालं? समाज म्हणून आपण एवढे स्वार्थी, एवढे निष्ठुर झालो आहोत का? कोणतीही प्रतिक्रिया देताना अवघ्या 4 वर्षांच्या त्या 2 चिमुरड्या मुलींचा चेहरा आपण डोळ्यासमोर आणणार आहोत का? त्या चिमुरड्यांनी या निष्पाप निरागस कोवळ्या अजाणत्या वयात सहन केलेल्या वेदनांची जाणीव आपण ठेवणार आहोत का? राजकारण बाजूला ठेवून एक सामान्य माणूस म्हणून
आपण अशा घटनांकडे बघायला शिकणार आहोत का? अशा असंख्य प्रश्नांचा गुंता सोबत घेऊन 0 आवरमध्ये छोटासा ब्रेक घेऊयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.